नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानानंतर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ झाली आहे। या वादाच्या संदर्भात जनतेच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी यूट्यूबर रणवीरला समन्स बजावले। रणवीर अलाहाबादियानं केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशभर सोशल मीडियामध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली। यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारनेही कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी आपली कारवाई तीव्र केली आहे। अखेर रणवीर अलाहाबादियाला समन्स बजावण्यात आले। त्याच्या वर्सोवाच्या घरी मुंबई पोलिसांनी त्याला समन्स बजावल्याचं समजतंय। या प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहून स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी आता पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाची असेल। दरम्यान समय रैनालाही मुंबई पोलिसांच्या चौकशीचा सामना करावा लागणार आहे। इंडियाज गॉट लेटेंट या रोस्ट शो मधील वादग्रस्त अश्लील विधानाचं प्रकरण देशाच्या संसदेपर्यंतही पोहोचलंय। या प्रकरणी संसदीय समिती अलाहाबादियाला यांना समन्स पाठवण्याचा विचार करत आहे। त्या टिप्पणीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी समितीसमोर हजर राहण्यास सांगणारी नोटीस त्याला बजावली जाऊ शकते। इंडियाज गॉट लेटेंट मध्ये पालकांबद्दल अश्लील विधान केल्याबद्दल ट्रोल झाल्यानंतर रणवीरनं अखेर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओत तो म्हणाला होता की मी जे बोललो ते अजिबात विनोदी नव्हतं। विनोद करणं मला जमतही नाही, याबद्दल मला माफी मागायची आहे। त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, जरी मी त्याला अजून पाहिलेलं नाही, मला कळलंय की गोष्टी अश्लील पद्धतीने चालवल्या जात आहेत, जे पूर्णपणे चुकीचं आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे, पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करतो तेव्हा आपलं स्वातंत्र्य संपतं। प्रत्येकाच्या मर्यादा असतात। आम्ही अश्लीलतेसाठीही नियम ठरवले आहेत। जर कोणी त्या मर्यादा ओलांडल्या किंवा नियम मोडले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आणि इतकंच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्यात की विनोदी कंटेंटच्या नावानं मर्यादा ओलांडणारी कोणतीही अपशब्द स्वीकारली जाणार नाहीत। तुम्हाला मत व्यक्त करण्याचं स्टेज मिळतं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलू शकता। त्याचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत। राजकीय व्यक्ती त्याच्या पॉडकास्टवर मुलाखती देतात। पंतप्रधानांनी त्याला पुरस्कार देखील दिलाय। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्य म्हणून मी हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असं देखील त्या म्हणाले आहे। सोशल मीडिया युजर्सनी त्याची माफी नाकारली आहे आणि असा दावा केलाय की त्याला त्याच्या वादग्रस्त विधानांची पूर्णपणे जाणीव होती। हे एका इंग्रजी शो पासून प्रेरित असलेलं आणि नीट रिहर्सल केलेलं स्किट होतं, असंही म्हटलं जातंय। दरम्यान रणवीर अलाहाबादियाला सर्व थरातून विरोध होतोय। अनेकांनी त्याला अनफॉलो केलंय, त्यामुळे त्याच्या फॉलोअर्सची संख्याही कमी झाली। त्यानं दिलेल्या माफीनाम्यानंतरही चाहत्यांचा राग कमी झालेला दिसत नाही। अशाच अपडेट सोबत आम्ही तुम्हाला भेटूया देशोन्नतीमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।